तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत बायोझाईम विषयी संपूर्ण माहिती। बायोझाईम हे टॉनिक आपल्याला कोणकोणत्या पिकांमध्ये आपण फवारू शकतो, तसेच त्यामध्ये कोणता घटक असतो, त्याची मोड ऑफ ॲक्शन, त्याचं वापरण्याचं योग्य प्रमाण, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात बायोझाईम म्हणजे काय। तर बायोझाईम हे एक बायोस्टॅट कंपनीचं आपल्याला टॉनिक येतं। शेतकरी मित्रांनो, हे जैविक टॉनिक आहे। यामध्ये आपल्याला हे बायोस्टिम्युलंट किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे आपल्या झाडाला जे पोषण द्रव्य लागतात त्याचं प्रमाण यामध्ये दिलेलं असतं, त्यामुळे आपल्या झाडाची चांगली वाढ होते। आपण आता जाणून घेऊयात यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक मिळतात ते। एक म्हणजे यामध्ये CID एक्स्ट्रॅक्ट आपल्याला मिळतं, ते एस्कोफायलम नोडुसम या समुद्रातील शेवाळापासून तयार केलेलं असतं। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला अमायनो ॲसिड्स मिळतं, झाडाच्या वाढीसाठी आपल्याला आवश्यक असणारं एक आम्ल आहे। त्यानंतर व्हिटॅमिन्स आपल्याला मिळतात, झाडांना लागणारी जी जीवनसत्व असतात ते यामध्ये असतात। त्यानंतर नॅचरल एन्झाईम्स जे असतात ते आपल्याला मिळतात। तसेच मायक्रोन्यूट्रिएंट जे आहेत, झाडांना अगदी कमी प्रमाणात लागणारे जे पण फार महत्त्वाची अशी असणारी मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला यामध्ये मिळून जातात। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात बायोझाईम काम कसं करतं, याची मोड ऑफ ॲक्शन। झाडांच्या मुळाशी वाढ करण्याचं काम हे करतं, त्यामुळं जमिनीतून पाणी असेल किंवा इतर जे अन्नद्रव्य असेल ते शोषून घेण्याचं काम झाड चांगलं करतं, मूळ चांगलं करतात। त्यानंतर पानामध्ये जे क्लोरोफॉलची जी निर्मिती असते ती वाढवण्याचं काम हे करतं, त्यामुळं झाड अधिक हिरवं आणि तेजदार आपल्याला दिसून येतं। शेतकरी मित्रांनो, झाडामधले जे हार्मोन असतात, ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन यांना संतुलित ठेवण्याचं काम हे करतं, त्यामुळं वाढ असेल झाडाची, सेल डिव्हिजन, फुलधारणा, फळधारणा योग्य पद्धतीने होते। त्यानंतर हवामानामध्ये जर बदल झाला, उष्णता, थंडी, पाणी कमी जास्त जर झालं तर त्यामध्ये आपल्या झाडाची सहनशक्ती जी असते ती वाढवण्याचं काम हे करतं। तसेच मातीतील जे सूक्ष्मजीव असतात त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं, जीवन ठेवण्याचं काम हे करतं। त्यामुळं आपलं खताचं शोषण चांगल्या पद्धतीने आपल्या झाडाला मिळवून देण्याचं काम मायक्रो ऑर्गॅनिझम करतात। शेतकरी मित्रांनो, आपण आता याचे फायदे काय काय होतात ते जाणून घेऊयात। आपलं झाड जे आहे ते जोमाने वाढतं आणि झाड मजबूत होतं। शेतकरी मित्रांनो, फुलांची संख्या आपली जास्त प्रमाणात वाढते, फळांची साईज असेल, रंग असेल, फळांची संख्या असेल ती सुधारण्याचं काम आपल्याला यामध्ये होतं। तसंच फळांचा दर्जा चांगला सुधारल्यामुळे आपल्याला निश्चितच बाजारभाव चांगला मिळतो। शेतकरी मित्रांनो, आपण जर याचा वापर योग्य पद्धतीने जर केला तर आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाल्याची दिसून येते। आता आपण जाणून घेऊयात बायोझाईम आपण वापरण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण। फवारणीसाठी जर आपल्याकडे 15 लिटरचा जर पंप असेल तर प्रति पंपासाठी आपण हे 30 मिली वापरू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपण एका एकरासाठी याचं प्रमाण 500 मिली घेऊ शकतो। आपण जर याची ड्रिंचिंग जर करायची ठरली तर प्रति एकरासाठी आपल्याला 200 लिटरच्या बॅलरसाठी 500 ml वापरून आपण याची ड्रिंचिंग करू शकतो। पिकांसाठी आपण प्रति एकरसाठी 2 लिटर असं प्रमाण घेऊन आपण आपल्या बागेला सोडू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपण याचा वापर कोणकोणत्या पिकांमध्ये करू शकतो ते जाणून घेऊयात। तसं जर पाहायला गेलं तर आपण सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। विशेषतः धान्य पिकांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तसंच फळ पिकांमध्ये केळी असन, आंबा असन, डाळिंब, द्राक्ष, पपई, भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असन, मिरची असन, वांगी असन, त्यानंतर इतर पिकांमध्ये ऊस असन, यांसारख्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। याचा जर आपण किमतीचा जर विचार केला तर आपल्याला याची किंमत तुमच्या भागानुसार कमी जास्त होऊ शकते, पण अंदाजे आपल्याला ही 1 लिटरची बॉटल आहे ती 800 ते 900च्या दरम्यान। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।